ओके. सो पहिली टाइम मी तिन्ही टाइम फ्रेम वरती बघितलं बाईंग मध्ये दिसतंय. मग बाईंग मध्ये दिसतंय म्हणजे किती पण वरती जाऊ शकतो का? तर नाही. तो आज पिंक लेवल पर्यंत जाऊ शकतो एवढी गॅरंटी आहे. मी काय म्हणतो तो वरती तर इथपर्यंत पण जाईल. पण आजच्या आज वरती जायचं असेल तर पिंक पर्यंतच जाण्याची गॅरंटी आहे. है की नाही? म्हणजे पिंक लेवल माझ्यासाठी काय झालं रेजिस्टन्स झाला. सपोर्ट बघायचा असेल तर मला तर इथे दिसतच आहे. ब्लॅक पण कलर आहे, रेड पण कलर आहे आणि परत आपली ईएमए पण आली आहे. हो की नाही? ह्या एचडीएफसी बँकेसाठी सपोर्टचं काम करतील. राईट. मग आयसीआयसीआय बँकेवरती जाईल. आयसीआयसीआय बँकेमध्ये बघ काय झालेलं आहे. सगळ्या ईएमए मिक्सअप झालेल्या आहेत. राईट. सो याला ना स्क्विझिंग पॉइंट म्हणतात. जेव्हा पण स्क्वीज होतं ना इथे बघ. हे बघ स्क्वीज झालं. दिसतंय का? जेव्हा पण स्क्विझिंग झाली त्याच्यानंतर काय होतं? रॅली होते. स्क्विझिंग झाली, रॅली होते. परत स्क्विझिंग झाली, रॅली. ती अप साइडला होईल का डाऊन साइडला होईल ते आपल्याला हे ब्रेकआउट शिकवतात. हे ब्रेकआउट आपल्याला सांगतात की मी कोणत्या साइडला रॅली देणार आहे. कळलं? गरजेचं नाहीये की तू फक्त एकाच साइडला स्क्विझिंग होईल. इथेच बघ. हे बघ अप साइडला चालू आहे की नाही ट्रेंड. इथे स्क्विझिंग झाली परत अप गेला का तो? नाही. नंतर तो डाऊन साइडला गेला. सो हे जे ब्रेकआउट आहेत ना लेवल टू लेवल ब्रेकआउट व्हॉल्यूम ते आपल्याला सांगतात की मी स्क्वीज झालोय म्हणजे मी रॅली देणार आहे पण मी अप देणार आहे की डाऊन देणार आहे हे आपल्याला कोण सांगतं? आपले ब्रेकआउट आणि आपलं टेक्निकल अनालिसिस सांगतात. कळलं? येस. सो ह्या बँकांना पण ऑब्झर्व करायचं. आयसीआयसीआय बँक मला काहीच सांगत नाहीये. इथे जर का मार्केट आयसीआयसीआय बँकेचं मार्केट जर का इकडेच ओपन झालेलं आहे ना आज तर ही रेड लेवलच तिच्यासाठी रेजिस्टन्सचं काम करते. करेक्ट. रेड लेवलच्या वरती ओपन झालं असतं तर ब्ल्यू लेवल तिच्यासाठी रेजिस्टन्स असती. हो की नाही? येस. आता डाऊन साइडला लगेच ब्लॅक ईएमए आहे. आपण 15 मिनिट वरती बघतोय. आणि खालची ब्ल्यू लेवल म्हणजे मार्केट याच्यामध्ये साईडवेज राहील. एसबीआय बघूया. एसबीआय काय सांगतंय कालच्या दिवसेपर्यंत हे बघ 13 तारखेपर्यंत की मार्केट आता डाऊन ट्रेंडिंग चालू झालंय. आहे की नाही? हा जो 12 तारखेचा एंड होता तोपर्यंत मार्केट डाऊन ट्रेंड होऊन गेला होता का? कारण की ग्रीन ईएमए ने म्हणजे 50ची ईएमए ने 200च्या ईएमए ला क्रॉसओव्हर दिलाय. याचा अर्थ 50 ईएमए चा जो एव्हरेज होता तो मागच्या 200 ईएमए च्या एव्हरेजच्या खाली चालतोय. राईट. सो याचा अर्थ आता आत्ताची जे लेटेस्ट पब्लिक जी आहे ना ती सेलिंग मध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. है ना? लेटेस्ट पब्लिक. मग म्हणजे मला स्टेट बँक काय सांगतोय की माझ्या हिच्यामध्ये सप्लाय जास्त झालाय डिमांड कमी झाली आहे. ऍक्सिस बँक बघूया. हा जो होमवर्क आहे ना रोज करायचा आहे. इथे पण कालच्या दिवशी तेच झालंय. इथे पण कालच्या दिवशी तेच झालंय. सप्लाय जास्त झालाय डिमांड कमी झाली आहे. हो की नाही? कालच्या दिवशी फ्रेश फ्रेश क्रॉसओव्हर झालाय की नाही हा? कोटक बँक. कोटक बँकेमध्ये बघ काय झालंय स्क्विझिंग. आता ही जी तुला ब्ल्यू पट्टा दिसतोय ना हा मी कधीचा मारलाय बघ कोटक बँकेमध्ये. इमॅजिनच नाही करू शकत तू. 1 आवर वरती जावं लागेल. तरी पण नाही. अजून पण नाही. अजून पण नाही. हे बघ अप्रॉक्सिमेटली जानेवारी 2021 पासून तो ह्या झोन मध्ये किती टाइमपास करतोय बघ. जानेवारी 2021 आता मार्च 24 चालू आहे. दिसला? सो का म्हणजे हे इम्पॉर्टंट झोन नाही झाले का? है ना? येस. आणि यांच्यावरती ना फोकस करायचं प्रत्येक वेळेला. बँक निफ्टी जेव्हा पण आपण बघतोय ना तेव्हा सगळ्या टाइम फ्रेम वरती पहिल्यांदा बघायचीच आहे. 15 मिनिट बघ, 5 मिनिट बघ.
30 मिनिट वरती बाईंग आहे, पण हे बघ सपोर्टला आलाय, ब्लॅक ईएमएल आलाय की नाही. 15 मिनिटला बघ. 15 मिनिट, 5 मिनिट, 1 मिनिट इंट्राडे साठी तुझ्यासाठी बेस्ट आहे. कळलं? 30 मिनिट 1 आवर कशासाठी बघायचं आपल्याला? सपोर्ट आणि रेजिस्टन्स साठी. 30 मिनिट 1 आवरच्या बेसिस वरती तू कधीच इंट्राडे ट्रेड नाही करू शकत. समजलं? येस. सो 5 मिनिटावरती जा. क्लिअर कट सेलिंग फॉर्मेशन, एक कशाला कॉल बाय करायचा होता? या अशा गोष्टींमुळे एकदम हे तर एकदम खूप सिली मिस्टेक झाली. तू पण पैसे घालवले, अपूर्वाने पण पैसे घालवले. म्हणून काय झालं, पण ब्रोकरेज गेले ना 40 रुपये. हेच जर का तुम्ही फ्युचर मध्ये केलं असतं तर किती लॉस झाला असता? खूप जास्त. गीतांजली काय केलं सांग? हा हा मॅडम. आत्ता का? कुठे झाली एंट्री? हा ब्रेकआउट का? अच्छा, हा ब्रेकआउटला कन्सिडर कसा काय होईल हा ब्रेकआउट? हम्म. हा. मग आता एंट्री केव्हा बनेल? नाही बनणार बघा तुम्ही. नाही. एंट्री आहे ना. इथे बघा नीट. ही जी लो बनून आली की नाही. लो कशामुळे बनते? एवढी मोठी वीक कशामुळे बनते? आपण लॉजिक वरती जाऊया परत. कशामुळे बनते लो? हे बघा, फॉर एन एक्झाम्पल, आता डाऊन मार्केट चालू आहे. एक सेकंड थांबा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, रिअल टाइम मार्केट. हे बघा, डाऊन साइड मार्केट चालू आहे. बरोबर. सो याचा अर्थ मार्केटला डाऊन घेऊन जाणारे लोक कोण आहेत? बिग प्लेयर्स आहेत. ते लोक सेल करतायत. बरोबर. त्यांनी 500 ला सेल केलं, मग 450 ला सेल केलं, 450 नाही, 490 ला सेल केलं, 480 ला सेल केलं, 470 ला सेल केलं. सेल करतच चाललेत. बरोबर. ह्या स्टेजला आल्यानंतर किंवा ह्या झोन मध्ये आल्यानंतर इथे, ठीक आहे, हा जो लो बनला होता, इथे सगळ्या रिटेलर्सनी काय केले? ज्यांनी कोणी बाय केला होता त्यांनी इथे स्टॉप लॉस लावले असतील की नाही? म्हणजे इथे 470 ला हे सेल करतात, म्हणजे बायर किती असतील समजा? 5,000 बायर असतील. इथे पण 9,000 बायर असतील. इथे असतील 10,000 बायर. पण इथे ह्या लोच्या खाली, म्हणजे समजा 450च्या भावाला बायर किती असतील? तर 30,000 बायर. का? ज्यांनी बाय केलंय ते स्टॉप लॉस कुठे लावतात? स्टॉप लॉस कुठे लावतात? बायर लोच्या खाली लावतो की नाही रिटेलर? लगेच 445 ला असेल 25,000, 440 ला असेल 20,000. नंतर अजून सेफ मी ह्या लेवलच्या खाली लावीन. इथे लगेच 380 ला असेल 50,000. राईट? हो की नाही? सो एवढा माल एवढ्या झोन मध्ये जर का अवेलेबल असेल बाईंग साठी, तर हा जो सेलर आहे मोठा प्लेयर, तो काय करेल? डायरेक्ट 2-3 लाख क्वांटिटी शॉर्ट मारून टाकेल की नाही? हॅलो डिंपल. हा. कारण की तो सेलर
तो सेलर आहे की नाही मोठा प्लेयर, आणि त्याला आणि फक्त कोणाच्या एंट्रीज आपल्याला लिमिट ऑर्डर मध्ये दिसत असतात? रिटेलर्सच्या. ज्या लोकांना 50-100 करोड इन्व्हेस्ट करायचे, ते लोक लिमिट ऑर्डर लावतील का? कधी एक्झिक्यूट होतील त्यांच्या ऑर्डर? होतील का? सांगा बरं लॉजिकली. नाही होणार ना. येस. ह्या ज्या इथे तुम्हाला ज्या ऑर्डर्स दिसत आहेत ना, ह्या सगळ्या रिटेलर्सच्या ऑर्डर आहेत. हे सगळे छोटे लोक आहेत आपल्यासारखे. छोटे लोक कधी पण स्टॉप लॉस काय बघून लावतात, की बाबा लोच्या खालती लावूया, कारण की एवढ्या मोठ्या व्हॉल्यूमने लो बनवलाय म्हणजे तो आता याला तोडणार नाही. ओके. ज्या लोकांना हे माहिती नाहीये की आता हा डाऊन ट्रेंड चालू झाला, इकडनं मार्केट अजून खाली पडेल, ते लोक इकडे बायस करतात. लो बनला है, चलो बाय करो बाय करो. स्टॉप लॉस किधर लगाएंगे? लो के नीचे लगाएंगे. है की नाही? मग जेव्हा एवढी मोठी क्वांटिटी इकडे बाईंग साठी अवेलेबल आहे, म्हणजे त्यांचा काय आहे? स्टॉप लॉस आहे. सॉरी, ज्या लोकांनी इकडे बाय केलाय, इथे बाय केलेला आहे, त्यांनी इथे काय केलं असणार? कसल्या ऑर्डर टाकल्या आहेत इथे? सेल ऑर्डर टाकल्या आहेत. हॅलो. येस. ज्यांनी बाय केलाय त्यांनी सेल ऑर्डर टाकल्यात. राईट. सो सेल ऑर्डर तुम्हाला कशा दिसणार आहेत? सिक्वेन्स मध्ये, उलट्या झोन मध्ये दिसणार आहेत, है ना? म्हणजे एक्झॅक्ट याच्या उलट दिसणार. हे वालं 380 इथे आहे असं समजा, 400 इथे आहे, 445 इथे आहे, आणि 450 इथे आहे. सो सेल एंट्री अशा दिसणार आहेत. त्या केव्हा एक्झिक्यूट होणार आहेत, किंवा त्या मार्केटमध्ये प्लेस कधी होणार आहेत? सेल एंट्रीज ज्यांनी बाय केलाय त्यांच्या सेल एंट्रीज एक तर इथे असणार आहेत, नाही तर स्टॉप लॉस इथे असणार आहेत की नाही? हॅलो. केव्हा पण आता ह्या ज्या एंट्रीज आहेत ना, याला नॉईज का म्हणतात? नॉईज. तर त्याला पॅनिक एंट्री म्हणतात. पॅनिक एंट्री, पॅनिक एक्झिट. जसं अपूर्वाने आणि तन्मयने इथे पॅनिक बाईंग केली, राईट? ही जी स्पाइक आली ना वरच्या साईडला, इथे त्यांनी पॅनिक एंट्री घेतली की नाही? पॅनिक बाय. बाय केला ना लोकांनी पॅनिक, पॅनिक सिच्युएशन मध्ये. सेम टू सेम ज्यांनी पण इकडे सेल एंट्री घेतल्या असतील, ज्यांनी पण इकडे रिटेलर्सने सेलमध्ये बसलेले असतील रिटेलर्स, तर त्यांचे एस एल कुठे असतील? इथे सेलमध्ये असतील, इथे सेलमध्ये असतील. ब्रेकआउट वरती 47,500च्या खालती ब्रेकआउट झाला, सेलमध्ये असतील. तर त्यांचे स्टॉप लॉस कुठे असतील? म्हणजे ज्यांनी सेल केलंय ते लोक इथे बाय करतील, बरोबर की नाही? हॅलो. येस. नाही, ज्यांनी पण सेल केलाय तर ते सेलची, त्यांचं टार्गेट काय असणार? खालती असणार, हे टार्गेट असेल. पण त्यांचा स्टॉप लॉस कुठे असेल? वरती असेल की नाही कुठेतरी? कोणत्या तरी एका लेवलला बघून त्यांनी स्टॉप लॉस लावला असेल. हा स्टॉप लॉस त्यांनी कसा उडवला? हे सगळे बायर आहेत. ओके. बाईंग साठी त्यांनी स्टॉप लॉस लावलेले आहेत. मोठ्या सेलरला माहितीये की ह्या झोन मध्ये काय आहे, पूर्ण बाईंग म्हणजे स्टॉप लॉस अवेलेबल आहेत. सो मोठा प्लेअर काय करेल? मोठा प्लेअर फक्त हे मार्केट वरती घेऊन जाऊ शकतं की नाही? बरोबर. मार्केट वरती घेऊन जाण्यासाठी त्यांना काय करावं लागेल? एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ह्या ज्या सगळ्या बँका आहेत त्यांच्यामध्ये बाईंग करावी लागेल, बरोबर ना? राईट. सो जेव्हा पण हे जे रिटेलर्स सेलमध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या पोझिशन स्क्वेअर ऑफ होतात ना, तर त्या पोझिशन स्क्वेअर ऑफ होण्यासाठी इथे खूप सारा माल अवेलेबल असतो जो बिग प्लेयर्स घेतात. ओके. बिग प्लेयर्स. सेम टू सेम
परत जेव्हा रिव्हर्स एंट्री असते, जेव्हा रिव्हर्स एंट्री असते त्यावेळेला आपण असं का म्हणतो की एवढा मोठा व्हॉल्यूम जर का ब्रेक झाला तर तो 200 300 500 पॉईंटची मोमेंटम देईल? त्याच्या मागचं रिझनच हे असतं की सगळे जे रिटेलर्स आहेत ना ते आता उलट्या डिरेक्शन मध्ये ट्रेड करायचा विचार करतायत. ओके. सो जेव्हा पण उलट्या डिरेक्शन मध्ये ट्रेड करायचा विचार करत असतील, सो ते लोक काय करतील, परत स्टॉप लॉस लावतील. आणि जेव्हा स्टॉप लॉस लावतात ना, स्टॉप लॉस लावले जातात, तर ते स्टॉप लॉस मोठ्या क्वांटिटीने एक्झिक्यूट केले जातात. मोठी क्वांटिटी जेव्हा एक्झिक्यूट होते ना, तेव्हा जी शेवटची लिमिट असते ना स्टॉप लॉसची, जी ही आहे, याच्या खाली कोणाचा स्टॉप लॉस नव्हता असं समजा तुम्ही. कळलं? किंवा असेल तरी पण तो किती असेल, 1000, 500, 1000, 200, 500, 1000 असे असतील इथे स्टॉप लॉस. इथपर्यंत रेंज असेल 10,000, 15,000, 25,000, 50,000 असे स्टॉप लॉस असतील. सो हे स्टॉप लॉस जेव्हा हिट होतात ना, मोठा व्हॉल्यूम कॅन्डल बनतो, तेव्हा मार्केट रिव्हर्सल जातच. मार्केट रिव्हर्सल जातच. का जातं? कारण की फ्रेश याला ब्रेकआउट देण्यासाठीचा व्हॉल्यूम नाही आलाय. पोझिशन एक्झिट करण्यासाठीचा जो व्हॉल्यूम येतो त्याच्याने मार्केट वन स्ट्रोक 400 पॉईंटची मोमेंटम नाही करत. समजलं का? म्हणून केव्हा पण आहे ना, जो पण लो बनतो तो जेव्हा ब्रेक होतो ना, तेव्हा आपण म्हणतो की यार याला व्हॉल्यूम काय येत नाही. प्रत्येक वेळेला व्हॉल्यूम येईलच असं नसतं. तो व्हॉल्यूम आहे ना, आपल्याला इथे आपण ओळखू शकतो. इथे आपल्याला 100% तो व्हॉल्यूम भेटू शकतो. का? कारण की कॅन्डल काय होईल, याला असा ब्रेकआउट दिला, इथे खालती गेला, परत वरती गेला, परत वरती गेला, परत वरती गेला, ह्या लेवल पर्यंत आला, परत खालती आला, परत खालती आला, परत खालती आला, खालती आला, वरती गेला, वरती गेला. आणि तेव्हा मुव्हिंग एव्हरेजेस अशा 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 डाऊन डाऊन डिग्रेड झाल्या, परत इथे आला, परत इथे आला. मग इथे जो व्हॉल्यूम येतो तो काय होतो, ब्रेकआउट होतो. सो आपल्याला इथे व्हॉल्यूम बघायला मिळू शकतो इथे. कारण की हा जो झोन आहे ना, हा आहे फ्रेश सेलिंगचा झोन. फ्रेश सेलर, फ्रेश सेलर फक्त मार्केटला वन साइड मोमेंटम मध्ये घेऊन जातात. कळलं? फ्रेश सेलर, राईट. हा जो नॉईज येतो की नाही, म्हणजे ही जी वीक बनते ना, ही त्याच्यासाठी बनते की इथे कोणाच्या ना कोणाच्या ऑर्डर्स एक्झिक्यूट झाल्यात. आणि त्या ऑर्डर्स एक्झिक्यूट करण्यासाठी आता समजा इथे बाईंगच्या ऑर्डर्स, बायच्या ज्या रिटेलर्सच्या ऑर्डर्स आहेत त्या एक्झिक्यूट करण्यासाठी एखाद्या मोठ्या बिग प्लेअरने काय केलं असेल, सेल केलं असेल. आणि जर का मोठ्या छोट्या प्लेअरच्या जर का इथे सेलच्या ऑर्डर असतील, सेलच्या ऑर्डर असतील आणि त्या जर का एक्झिक्यूट करायच्या असतील, तर मोठ्या प्लेअरला काय करावं लागेल, बाय करावं लागेल. आणि मोठा प्लेअर जेव्हा बाय करेल तर मार्केट तर वरती जाईल. मग हे मार्केट खालती येण्यासाठी त्यांना काय करावं लागलं असेल, रिटेलर्स जर का प्रॉपर फॉर्म ट्रेंड मध्ये बसले असतील रिटेलर्स, तर मार्केट कसं काय मूव्ह करेल सांगा बरं. कोण सांगेल मला. रिटेलर्स सुद्धा इथे सेलिंग मध्ये जास्त बसलेले आहेत. आणि मोठ्या प्लेअरला एंट्री घ्यायची तर तो केव्हा घेईल आणि कशी घेईल. रिटेलर्स पण पैसे कमवतील आणि मोठे प्लेयर्स पण पैसे कमवतील, हे लॉजिक कसं काय बनेल. म्हणजे जर का रिटेलर सेल मध्ये बसले असतील तर त्यांना, तर त्यांची बाईंगची ऑर्डर एक्झिक्यूट करावी लागेल की नाही पहिले स्टॉप लॉस वाली.
त्याच्यानंतर मग रिटेलर्स काय म्हणतील? येस, आणि मग इथे परत जेव्हा मार्केट खालती गेलंय, सो इथे परत जर का रिटेलर सेल मध्ये बसले असतील तर काय होईल? हा, मग त्यांना त्यांना लॉस करायसाठी काय करावं लागेल? रिटेलरला पुट मध्ये लॉस करण्यासाठी काय करायला लागेल? स्पाइक आणावी लागेल, करेक्ट. स्पाइक कशामुळे येईल? बँकांमुळे येईल, राईट. सो बँकांमुळे स्पाइक येईल, अदरवाईज ते लोक काय करतील, एका झोन मध्ये गेल्यानंतर कंटिन्यू साईडवेज ठेवतील. साईडवेज ठेवल्याने पुट बायरचा प्रीमियम काय होईल? म्हणजे काय होईल रिटेलर? मग रिटेलर एक्झिट करेल की नाही? सो मोठा प्लेयर जेव्हा पण बाईंग साठी आपलं रायटिंग साठी किंवा आज एक्सपायरी आहे म्हणून मोठा प्लेयर पण कॉल बाय किंवा पुट बाय करू शकतो, बरोबर. पण त्याच्या अपोजिट मध्ये कोणते प्लेयर असायला पाहिजे? रिटेलर्सच असले पाहिजे का? जर का मोठ्या प्लेयरला पुट बाय करायचं असेल तर तिथे राईट करणारा कोण पाहिजे? मोठा प्लेयरच पाहिजे, राईट. सो ह्या गेम मध्ये रिटेलरचा कुठेतरी अभ्यास लागतो का? नाही. म्हणून केव्हा पण आहे ना, आपण आपलं लॉजिक जे बिल्ड केलंय ना, ते याच्यासाठी बिल्ड केलंय की ज्या पण माझ्या व्हीआयपी लेवल्स आहेत, त्या व्हीआयपी लेवल्स व्हीआयपी सारख्याच ब्रेकआउट झाल्या पाहिजे. म्हणजे काय, की मला हे सांगितलं गेलं पाहिजे की बाबा फ्रेश सेलर आलाय, ते पण मोठा प्लेयर आहे, राईट. बघा, ह्या लेवलला ह्या लेवलला लो बनवून मार्केट वरती गेलंय, मोठा व्हॉल्यूम कॅन्डल आली आहे. त्याच्यानंतर सेकंड कॅन्डलने पण लो बनवला. आता इथे बघा, खालती खालती चाललंय मार्केट. एक सेकंड. खालती खालती चाललंय, त्याचा व्हॉल्यूम बघा किती आहे. ही कॅन्डल काय मोठी रॅली चालू करेल बरं? नाही करणार की नाही. मला काय पाहिजे? मला मोठ्या प्लेअरची एंट्री पाहिजे, राईट. मोठा प्लेअरची एंट्री मला तो दाखवून देतो. मला, मी प्रत्येक वेळेस ऑब्झर्व केलंय की नाही, की मोठा प्लेअर मार्केटमध्ये एंटर झालाय हे तो दाखवून देतो. सो या कॅन्डलने मला नाही दाखवलं तर मला याच्यावरती भरोसा नाहीये की इथे मोठा प्लेअर आहे की नाही. मला काय करायला लागेल? या लेवलचा लो ब्रेक झाला पाहिजे, राईट. त्याच्यानंतर पण तो ब्रेक झाला तर झाला, या ब्ल्यू लेवलचा ब्रेकआउटलाच मला फक्त मोठा प्लेअर दिसणार आहे. आणि जर का मला ह्या लेवलच्या ब्रेकआउटला इथे जर का अशी कॅन्डल बनली, ठीक आहे, आणि व्हॉल्यूम पण आला, तर मी एंट्री घेऊन काय टार्गेट अचीव करू? हे वालं नाही ना. तर माझं टार्गेट हे असलं पाहिजे. आणि जर का एवढं 200 पॉइंटची मुवमेंटम होणार असेल बँक निफ्टी मध्ये, राईट, इथून चालू झाली की नाही रेस इथपर्यंत जाणार आहे, 200 पॉइंटची मुवमेंटम होणार असेल, तर त्याने मला किती कन्फर्मेशन द्यायला लागेल की नाही? एक हे इथे व्हॉल्यूम बघा, हा एवढा चिल्लर चिल्लर व्हॉल्यूम 200 पॉइंटची मुवमेंटम देईल असं वाटतंय का आपल्याला, इन्क्लुडिंग हा ब्रेकआउट? नाही देणार. सिंपल. सगळीकडे आपले लॉजिक लावत राहायचे, सगळीकडे. कोणता पण ब्रेकआउट झाला हा खालती जाईल, मला गॅरंटी नाही. मला इथे काय पाहिजे होता? इथे व्हॉल्यूम पाहिजे होता, हा एवढा तरी पाहिजे होता, आहे की नाही. हा व्हॉल्यूम पाहिजे, हा व्हॉल्यूम पाहिजे, जो एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हॉल्यूम आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हॉल्यूम आपण टाकू शकत नाही. म्हणून मला तो मोठा प्लेयरच पाहिजे जो असं सांगतोय की मी मी इथून सेलिंग चालू करतोय, राईट. येस.
अदरवाईज हे जे नॉईज आहेत ना, हे फक्त स्टॉप लॉसेसमुळे बनतात, सगळे नॉईज. आणि म्हणून मार्केट पुलबॅक होतं. आणि म्हणून मी म्हटलं की जर का मोठा व्हॉल्यूम असेल ना, एक्स्ट्रॉऑर्डिनरी व्हॉल्यूम, आणि जर का त्याचा हाय ब्रेक झाला, तर आपण कॉल बाय करू शकतो. एक सेकंड ना जरा. हॅलो. हॅलो. येस. नेक्स्ट अजून रमेश सर, काय झालं आज? रमेश सर. योगिता मॅडम. हॅलो, आवाज येतोय? 10-2. ह्या ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यावरती ना? दिसत नाहीये? दिसतंय का सगळ्यांना? तन्मय दिसतंय? अरे मी प्रेझेंट केलंय ऑलरेडी, सगळ्यांना दिसतंय. बरं ठीक आहे, तुम्ही सगळेजण सांगा की ह्या लेवलचा हाय ब्रेक झाल्यावरती आपण कॉल बाय करायला पाहिजे का? कोण सांगेल? येस, आता ही जी स्टडी आहे आपली ना, ही त्या सेकंड कॅटेगरीची स्टडी आहे, ज्याच्यामध्ये आपण ईएमए चं फॉर्मेशन नाही बघत, आपण रिट्रेसमेंट ट्रेड करतो. राईट, हे प्रॉफिट प्रॉफिट बुकिंग वाला ट्रेड आहे हा. सो याचा हाय ब्रेक झाल्यावरती आपण कॉल बाय करायला पाहिजे का? कोण सांगेल? ओके, अजून अजून कोणाचं काय मत आहे? डिंपल मॅडम. हा डिंपल मॅडम बोला. हो. या. हा. हा. ह्या लेवलसाठी ना, हे टार्गेटसाठी बेसिक कॅल्क्युलेशन, मार्केटचा हाय हा होता, बरोबर. आजचा लो बनला हा, तन्मयच लेफ्ट झाला परत. नीट बघा, हा होता हाय, हा होता लो. ठीक आहे. हा लो जेव्हा ब्रेक झाला, तर
म्हणजे हा लो जेव्हा बनला तेव्हा याचा हा इम्पॉर्टंट होता की नाही? या कॅन्डलचा हाय इम्पॉर्टंट होता की नाही ब्रेक होणं? जर का हा हाय असेल तर हा लो झाला की नाही, मोठा व्हॉल्यूम, राईट. बिना याचा हाय ब्रेक होता मार्केटने याचा लो ब्रेक केलाय. करेक्ट. हॅलो. येस. याचा हाय ब्रेक झाल्यावरती एंट्री कशी काय बनेल? जर का याला लो बनायचं असतं ना तर याचा व्हॉल्यूम एवढा मोठा पाहिजे होता की नाही? सो जर का लो ब्रेक होतोय तर मार्केट डाऊन ट्रेंडिंग राहणार आहे. इथे इथे एकाच कॅन्डल मध्ये एवढं मोठं मार्केट गेलंय म्हणून ते असं हळूहळू पण गेलं असतं ना, असं असं असं, बरं का. तरी पण हे ते जे लॉजिक आहे ना ते आपलं इथे नाही बनत आहे. कारण की आजचा हाय व्हॉल्यूम वाला लो मार्केटने परत ब्रेक केला की नाही? सो याचा हा प्रॉफिट बुकिंगच म्हणतात याला. डाऊन ट्रेंडिंग मध्ये, डाऊन ट्रेंडिंग मार्केटमध्ये जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा याला प्रॉफिट बुकिंगच म्हणतात. आणि ती प्रॉफिट बुकिंगच घेण्यासाठी आपण तो नियम बनवलाय, राईट. पण तो ह्या केसमध्ये नाही लागत आहे, तो ह्या केसमध्ये लागत होता, ह्या केसमध्ये. पण त्याच्यानंतर याचा पण लो ब्रेक झाला ना, म्हणून ते कॅल्क्युलेशन फेल झालं, लॉजिक नाही बनत आहे. समजलं का? याचा याचा जस्ट हाय ब्रेक करून तो ह्या रेड लेवलला आलाय म्हणून आपण समजा इथे व्हॉल्यूम बनला असता आणि आपण बाय केला असताना तर असं पण होऊ शकलं असतं की तो इकडनं रॉकेट स्पीडने खालती येईल. असं पॉसिबल होतं की नाही? मग तो फक्त वरती गेलाय म्हणून लगेच आपलं हे लॉजिक इथे लावायचं का? नाही लावायचं. हा ट्रेड नाही बनत, याचा हाय ब्रेकआउटचा ट्रेड नाही बनत प्रॉफिट बुकिंग, जरी झाली असेल तरी. म्हणजे होतेच ऑब्व्हियसली, प्रॉफिट बुकिंग होतेच. लो बनून जेव्हा मार्केट वर जातं आणि त्याच्या लो ला तोडत नाही ना तेव्हा त्याला प्रॉफिट बुकिंगच म्हणतात. ओके. पण ते लॉजिक या केसमध्ये नाही लागत. हा. हा. कोणचा वाला कॅन्डल? ये वाला. हा. हा. बरोबर. तो बायर स्ट्रेंथ में ये नहीं दिख रहा है इसमें से। अगर बायर स्ट्रेंथ में होता ना तो इसका ये जो ओपन प्राइस किधर है, ये वाला है कि नहीं? इधर ओपन हुआ कि नहीं वो? हाँ तो मैंने किधर बोला कि ये हेल्दी रेड कैंडल है या फिर हेल्दी, मतलब इधर स्ट्रॉन्ग बायर है या फिर स्ट्रॉन्ग सेलर है? ये कैंडल अपने को क्या सिखा रहा है की, मी आधी म्हटलं होतं, आधी सेलर अग्रेसिव्ह होते, राईट. आणि कॅन्डल जेव्हा एंड झाली नंतर सेलर अग्रेसिव्ह नव्हते, राईट. म्हणजे याच्यामध्ये बायर अग्रेसिव्ह झालेत का एंड एंडला? नहीं, अगर ये ग्रीन कैंडल बनता ना, ग्रीन कैंडल ये, तो अपन ऐसा बोल सकते थे कि भाई पहले सेलर अग्रेसिव थे और बाद में बायर अग्रेसिव हो गए, बराबर.
यस। यस, टूटना ही मैटर करता है। क्यों? क्योंकि वो सेलर का काम है कि मैं मार्केट को एक कंटिन्यूशन फॉर्म में लेके जाऊं। ये अपन नहीं लेके जा सकते ना, ये खाली बड़ा प्लेयर लेके जा सकता है। तो बड़ा प्लेयर ने सेलिंग का पावर लगाया, यहां तक वो लेके गया मार्केट को, बराबर। लेकिन बाद में उसने सेलिंग करना छोड़ दिया, है कि नहीं? जो बिग प्लेयर है उसने, मान के चलो, चलो इधर 50 करोड़ रुपए इन्वेस्ट किया, बराबर। तो वो 50 करोड़ एक ही बार इन्वेस्ट करके छोड़ देगा, तो मार्केट कांस्टेंट नीचे जाएगा क्या? नहीं जाएगा ना। अपन लोगों ने क्या सीखा है कि जब भी प्रतीक एंट्री लेता है तो वो क्या करता है, 500 में बेचता है, फिर 490 में बेचता है, 480 में बेचता है, 470 में बेचता है, 460 में बेचता है, 450 में बेचता है, बेचता ही जाता है ना वो। ये पावर है सेलर का, कि भाव कितना भी नीचे जाए वो बेचता ही जाएगा, बेचता ही जाएगा, बेचता ही जाएगा, बेचता ही जाएगा। वो ऐसा नहीं करेगा कि एक ही बार उसने 50 करोड़ डाल दिया और बस काम हो गया, उसका उसका सेलिंग का पोजीशन बन गया। नहीं। राइट। जो मार्केट को मूव करते हैं ना, वो लोग ऐसा नहीं करते। एक ही बार 50 करोड़ डाल के छोड़ नहीं देंगे वो। वापस 50 डालेंगे, वापस 50 डालेंगे, वापस 50 डालेंगे, कंटिन्यू डालते रहेंगे। तो इसमें क्या, ये केस में क्या हुआ है, सेलर ने एक बार 50 करोड़ डाला, बाद में छोड़ दिया। तो इसमें सेलर अभी अग्रेसिव है क्या, ये कैंडल खत्म होने के बाद? नहीं है। राइट। लेकिन वापस अग्रेसिव कब हो सकता है वो? जब इसका लो ब्रेक हो जाएगा, है कि नहीं? जब इसका लो ब्रेक होगा तो अपन इधर एंट्री करेंगे क्या? नहीं करेंगे, क्योंकि अपन हर बार क्या बोलते हैं, जब भी मार्केट इस वाले जोन में एंटर हुआ है तो अपना टारगेट ये है। राइट। 100 पॉइंट का, इतना ही स्टडी करने का है अपने को। अगर आपको ऐसे लग रहा है ना कि इधर से एंट्री हुआ है और ये मेरा टारगेट है, 200 पॉइंट का टोटल टारगेट है, तो उसके हिसाब से आपको 1 मिनट, 5 मिनट और 15 मिनट, तीनों टाइम फ्रेम अपने फेवर में चाहिए। ऐसा जब रहेगा ना, तो आप बोल सकते हो कि ये कैंडल को ये जो वॉल्यूम आया है और ये जो इतना ब्रेकआउट बना है ना, और अगर इसका लो ब्रेक होता है तो मार्केट यहां तक जाएगा ये वॉल्यूम के साथ। हट्टा कट्टा वॉल्यूम आया है, उसका लो ब्रेक हो गया, तो आप बोल सकते हो कि 200 पॉइंट जाएगा, जब तीनों टाइम फ्रेम आपके फेवर में रहेंगे तब। लेकिन ऐसा हर बार रहता है क्या? अभी 5 मिनट और 1 मिनट आपके फेवर में चल रहा है, लेकिन 15 मिनट आपके फेवर में चल रहा है क्या? बताओ। नहीं चल रहा है ना 15 मिनट, अपन ने देखा टाइम फ्रेम पे। तो इसलिए अपने पास 200 पॉइंट का स्टडी अवेलेबल है क्या? नहीं है। इसीलिए मैंने आपको बोला था तीनों टाइम फ्रेम पे मार्केट को चेक करो, तभी आपको मालूम पड़ेगा कि तीनों टाइम फ्रेम पे जब सेलिंग का ये फॉर्मेशन रहता है ना, और मार्केट जब ब्रेकआउट देता है तो वो आराम से 200 पॉइंट कवर करता है। जब तीनों पे बाइंग का फॉर्मेशन रहता है ना, तो और जब भी ब्रेकआउट मिलता है तो वो आराम से 200 पॉइंट का टारगेट अचीव करता है, अगर ये ब्रेकआउट रहेगा वॉल्यूम के साथ में तो। तीनों टाइम फ्रेम में अपना फेवर फेवर में रहना चाहिए। समझे? तो 200 पॉइंट का टारगेट के लिए स्टडी अपने अपने पास थोड़ा सा एडवांस होना चाहिए। और 100 पॉइंट के लिए अगर अपने को स्टडी करना है, तो मेरा लॉजिक एकदम परफेक्ट फिक्स है कि मेरे को ये लेवल पे ब्रेकआउट मिलना चाहिए वॉल्यूम के साथ में, तो ये वाला टारगेट एट एनी कॉस्ट अचीव होने वाला है। ठीक है। और किसी को कुछ डाउट है? देखो कैसे साइडवेज है। स्पॉट कुठे गेलाय? 47,094।
47 100 पण तो आरामात करू शकतो, कारण की दोन्ही साईडला ओआय सेम सेम आहे. आणि तो म्हणून 47 100लाच आता चालू आहे. $47,000 ब्रेकआउट द्यायचं असेल तर काय करावं लागेल त्याला? कोण सांगेल? $47,000ची लेवल ब्रेकआउट करायची असेल तर काय करावं लागेल? कशी होईल 47,000ची लेवल ब्रेकआउट? इथे बघायला लागेल आपल्याला सगळ्या बँकांमध्ये. बघा, एचडीएफसी बँक ब्रेकआउट झोन मध्ये चालली आहे का? है ना, डाऊन ट्रेंडिंग चालू आहे. आणि 1450चा पुट बघूया पटकन. $1450, 4200 आणि इथे 8000 आहे. म्हणजे होईल का तो खाली? 1450च्या खाली जाईल का एचडीएफसी बँक? कोण सांगेल? अजून कोणाला वाटतंय? अजून कोणाला वाटतंय की एचडीएफसी बँक 1450च्या खाली जाईल? एकदम करेक्ट, एकदम करेक्ट. सो एचडीएफसी बँक जी आहे ना, ती 1450च्या खालती जाऊच शकते 100%. कळलं? ब्रेकआउट झालाय का? हे बघा, इथे व्हॉल्यूम जो आलाय ना, तो एचडीएफसी बँकेचा व्हॉल्यूम आलाय. अजून ब्रेकआउट पॉसिबल नाहीये. आयसीआयसीआय बँकेमध्ये पण व्हॉल्यूम आलाय आणि मार्केट वर चाललंय. एसबीआय डाऊन ट्रेंडिंग आहे, राईट. ऍक्सिस बँक स्क्विझिंग करते, डाऊन ट्रेंडिंगच आहे. कोटक बँक बाईंग मध्ये आहे. इंडसइंड बँक डाऊन ट्रेंडिंग आहे आणि रिट्रेसमेंट करते. सो आता किती बँक कोणाच्या फेवर मध्ये? सेम लॉजिक इथे लागू शकतं का? हे बघा, मोठी व्हॉल्यूम कॅन्डल बनली आहे, त्याचा लो ब्रेक झालाय. सो एचडीएफसी बँक अजून खाली जाऊ शकते का? जाऊ शकते का? ह्या कॅन्डलला नाही, हायच सोडा, एवढा मोठा व्हॉल्यूम कॅन्डल आलाय आणि त्याचा लो पण ब्रेक झालाय परत. सो याचा अर्थ आता ही जी रिट्रेसमेंट होईल त्याच्यानंतर मार्केट परत डाऊन साईडला जाऊ शकतं का एचडीएफसी बँक? येस, बिलकुल पण जाऊ शकतं, राईट. सो आता आपल्याला वाट बघायची. हे जे रिट्रेसमेंट होते, ही रिट्रेसमेंटचा ट्रेड आपण करू शकतो का? नाही करू शकत. कळलं? परत तुम्ही रॉंग लॉजिक लावाल म्हणून म्हटलं. इथे तुम्ही कॉल बाय नाही करू शकत. सो पूर्ण चान्सेस आहेत की एचडीएफसी बँक ही बँक निफ्टीच्या फेवर मध्ये जाईल. म्हणजे 30% स्टेक ऑलरेडी बँक निफ्टीच्या फेवर मध्ये आहेत, राईट. आयसीआयसीआय बँक अप साइडला चालू आहे.
ती जर का रेड लेवलला गेली आणि इकडनं जर का परत रिट्रेस व्हायला स्टार्ट झाली आणि त्याच वेळेला जर का एचडीएफसी बँक पण डाऊन जायला सुरुवात झाली, तर काय होईल, 50% स्टेक बँक निफ्टीच्या फेवर मध्ये जातील, की 50% चान्सेस आहेत की बँक निफ्टी डाऊन साईडला जाईल. राईट. एसबीआय ऑलरेडी पिंक लेवलला जाऊन खाली आली आहे. व्हॉल्यूम पण आलाय. ती जास्तीत जास्त ब्ल्यू लेवल पर्यंत जाऊ शकते, तरी पण आहे तिच्याकडे मार्जिन. 20 रुपयाचं मार्जिन आहे. स्टेट बँक 20 रुपये खालती जाईल म्हणजे जवळपास 0.5% ती डाऊन होईल. ऍक्सिस बँक न्यूट्रल राहील किंवा ती जास्तीत जास्त वर जाऊ शकते. या झोन मध्ये जाण्याचे चान्सेस तिचे किती पण असले तरी ती रॉकेट स्पीडने नाही जाणार. कोटक बँक तर फेवर मध्ये नाहीच आहे. इंडसइंड बँक आहे पण 6% आहेत फक्त. सो आपल्याला एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक दोघांवरती भरोसा ठेवायचा आहे. बघा तो कसा साइडवेज आहे. पुटचा प्रीमियम किती आहे? 9-10 ची आयबी आहे दोन्ही साईडला. परत नेक्स्ट इथे पण तुम्हाला बाईंगचा सिग्नल ऑलरेडी असणार. ब्रेकआउट टू ब्रेकआउट ट्रेड करत राहायचा. ब्रेकआउट टू ब्रेकआउट. आता इकडे फॉर्मेशन चेंज झाले. 5 मिनिट 15 मिनिट वरती मे बी अजून पण बाईंगचं फॉर्मेशन असेल. सोडून द्यायचा हा स्टॉक, दुसरा स्टॉक बघायचा. कोणता आहे? गोदरेज सीपी. गोदरेज सीपी आत्ताच्या घडीला बघा, 15 मिनिट वरती सेलिंगचं फॉर्मेशन आहे आत्ताच्या घडीला. बरोबर. 5 मिनिटावरती आहे. सो आणि मार्केट चालू कुठे झालं आज? इथे झालं, वरती गेलं. जेव्हा पण वरती जात आहे तुम्हाला हे माहिती आहे की 15 मिनिट आणि 5 मिनिट वरती तो सेलिंगच्या फॉर्मेशन मध्ये आहे. सो तुम्हाला इकडे पुट एंट्री मिळते की नाही मिळते, तो याला रेजिस्टन्स घेणार आहे की नाही घेणार आहे. हॅलो. राईट. तुम्हाला सिग्नलच केव्हा येणार आहे माहितीये का? ह्या कॅन्डलला येणार आहे 9:35 तुम्हाला सिग्नल मिळणार आहे की गोदरेज कन्झ्युमर 15 मिनिट आणि 5 मिनिट वरती सेलिंग मध्ये आहे आणि प्लस तो जो आहे ना तो व्हीवॅपच्या पण खाली आहे, असं ते स्क्रीनर बनवलंय. मग मला 1 मिनिटावरती चेक करायचंय की मला ब्रेकआउट कुठे मिळतोय. या केसमध्ये इकडे मला ब्रेकआउट आहे का? या कॅन्डलला आहे. परत पुढे व्हीवॅपच्या वरती तुम्हाला हेच इथे येणार आहे 9:35 म्हणजे इथे 9:37 तुम्हाला अलर्ट येणार. पण आता नाही येणार. जेव्हा तुम्ही 1 मिनिट पण अप्लाय करणार ना तेव्हा तुम्हाला अलर्ट केव्हा येणार माहितीये? इथे 10:34 तुम्हाला अलर्ट येणार की आता तो तिन्ही टाइम फ्रेम वरती सेलिंग पोझिशन मध्ये आहे, व्हीवॅपच्या पण खाली आहे. सो आपल्याला एंट्री केव्हा घ्यायची आहे बरं या केसमध्ये? जेव्हा 10:34 तुम्हाला जेव्हा त्याचा अलर्ट येईल तेव्हा या ब्ल्यू लेवलचा खाली. जर का इथे ब्रेकआउट झाला तर तुम्हाला काय करायचंय? ब्ल्यू लेवलच्या खाली येस पुट बाय. पण आता इथे बघा एवढा मोठा व्हॉल्यूम आलाय, ठीक आहे, आणि तो व्हॉल्यूम पण ब्रेक झालाय. सो याचा अर्थ या लेवलला तुम्हाला एंट्री
100% करायचे की नाही? पण आता इथे तुम्हाला ब्रेकआउट दिसलाय का कुठे? बघा, हा ब्रेकआउट आहे का? राईट. सो हा ब्रेकआउट सक्सेसफुल आहे का? अरे झालाच ते वन शॉट. झालाच ते. तो जरी तिकडनं वरती गेला असेल ना, तरी असं म्हणायचं नाही आपल्या स्टडीवरती ठाम राहायचं. इथे इथे केव्हा एक्झिट करायची नाही, मी तुम्हाला सांगीन. करायची की नाही करायची. ओके. पहिल्यांदा आपल्या स्टडीवरती ठाम राहा, की हा मागच्या 4-5, 6-7 कॅन्डल पेक्षा याचा व्हॉल्यूम मोठा आहे की नाही, वरती चालवून खालती क्लोज झालाय की नाही. येस, तर ब्रेकआउट सक्सेसफुल आहे. मला इकडे पुट एंट्री घ्यायची आहे. राईट. माझं टार्गेट काय आहे? ही पिंक लेवल माझा टार्गेट. राईट. तुम्ही या गोष्टीला आता सध्या बिलकुल घाबरून जाऊ नका की इथे आपला स्टॉप लॉस हिट झालाय. ओके. इथे एक्झिट करायची नाही करायची ना, हे हे ना तुम्ही थोडस पहिल्यांदा एंट्रीवरती तर फोकस करा. क्वालिटी एंट्री शोधून काढा, त्याच्यावरती फोकस करा. मी स्क्रीनर आज ग्रुपमध्ये टाकून आताच टाकतो, थांबा. ह्या 1 मिनिटला डिसेबल केलंय, पण ते तसंच येणार, सेव्ह नाही होणार. हे सेलिंग साठी आहे, आणि याला पण डिसेबल करून बघू. 1 मिनिटला डिसेबल करायचा काय केव्हा पण, हे जर का सेव्ह नाही झालं तर. 1 मिनिट फ्री वाल्यांसाठी नाही चालत. सो माझं पण आता काय पेड नाहीये, म्हणून ते रन नाही होते. ओके. सो याला तुम्ही स्टडी करून बघा. याच्याने तुम्ही स्टॉक्स मध्ये पण ट्रेड करू शकाल. पण सगळीकडे लॉजिक सेम. मला माझ्या लेवलला ब्रेकआउटच मिळाला पाहिजे. समजलं? राईट. लॉजिक कुठेच चेंज नाही झालं पाहिजे, कोणत्याच कंडिशन मध्ये नाही. जे जास्त पर्सेंट चेंज झालेत ना, ते बघा, अदानी एंटरप्राइजेस. तिच्यात तुम्हाला क्लिअर कट टार्गेट हिट झालेलं पण दिसेल. 15 मिनिटावरती सेलिंग फॉर्मेशन मध्ये आहे. 5 मिनिटावरती पण आहे. आणि 1 मिनिटावरती असल्याचं सिग्नल त्याने कुठे दिला असेल तुम्हाला? किती वाजता माहितीये? ह्या कॅन्डलला 9:18 त्याने सांगितलंय की 5 मिनिट, 15 मिनिट आणि 1 मिनिट तिन्ही टाइम फ्रेम वरती तो सेलिंग मध्ये आहे, आणि विवॅपच्या खाली पण आहे. सो एंट्री कुठे घ्यायची आहे? ब्रेकआउटला. सो हा इथे ब्रेकआउट सक्सेसफुल आहे का? आहे का? येस. सो इकडे तुमची एंट्री बनते, हे इथे तुमचं टार्गेट बनतं. आणि याला तुम्ही स्वतःचे स्वतः ऑब्झर्व करा की जेव्हा पण अशी घटना घडते तेव्हा एकच लेवल अचीव होतं, 2 लेवल अचीव होतात, 3 लेवल अचीव होतात, की काय होतं? समजलं? जेव्हा तिन्ही टाइम फ्रेम वरती सेलिंग पोझिशन असते ना, तेव्हा सगळीकडे तुम्हाला विदाऊट ब्रेकआउट कधीच स्प्रेड मिळणार नाही. अदानी पोर्ट, सगळे अदानी पडलेत वाटतं. हे बघा, इथे ब्रेकआउट आहे का? हा ब्रेकआउट कन्सिडर होईल का? कोण सांगेल? कोण सांगेल हा ब्रेकआउट कन्सिडर होईल का?
हॅलो. अरे पण ब्रेकआउट कन्सिडरेबल येस. त्याचा व्हॉल्यूम आहे ना, जर आहे, पण त्याचा व्हॉल्यूम कमी असलेला पण कन्सिडरेबल का आहे? कारण की पहिल्या 5 स्कॅन्डल मध्ये मी काय सांगितलं होतं? पहिल्या 5 स्कॅन्डल मध्ये व्हॉल्यूमचं कॅल्क्युलेशन बनणार आहे का प्रत्येक वेळेला? सा- सांगितलं होतं ना मी. 9:15 पासून 9:20 पर्यंत ज्या कॅन्डल्स बनतात ना, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमचं व्हॉल्यूमचं गणित जुळेलच असं नाहीये. ओके, याला ऑब्झर्व करा स्वतःच स्वतः. ठीक आहे. सो हा ब्रेकआउट आहे. तुम्हाला नसेल वाटत सोडून द्यायचा, काय एवढं टेन्शन नाही घ्यायचं. एसीसी, एसीसी ने आपल्याला सिग्नल कधी दिला असणार? 9:16 ला. मग तो वर गेला, परत खाली आला, इथे परत सिग्नल आला 9:20 ला. ब्रेकआउट कुठे बघायचं आपल्याला? पिंक लेवलला. पिंक लेवलला ब्रेकआउट आलाय का? आलाय का इथे ब्रेकआउट? सांगा बरं. हॅलो. इथे ब्रेकआउट आलाय का आपल्याला? मग एवढंच सिंपल बोलायला कशाला घाबरायला पाहिजे? नाही आला ब्रेकआउट, मला गॅरंटी नाहीये खालती जाण्याची. समजलं का? सोडून द्यायचं. ज्या गोष्टीची गॅरंटी फक्त तिच्यावरती काम करायचं. इथे परत ही लेवल बनली आहे, ब्रेकआउट आलाय का? मग आता याचा लो ब्रेक झाल्यावरती काय करायचंय? एंट्री घ्यायची की नाही? येस. एकदम कशाला एवढं घाबरायचं? कशाला आहे? आपला स्टडी आपल्याला काय शिकवतो? की आपला स्टडी आपल्याला काय सांगतो की बाबा माझं ऑब्झर्वेशन आहे की जेव्हा पण लेवलला ब्रेकआउट होतो आणि त्याचा लो ब्रेक होतो, तेव्हा मार्केट खालच्या लेवल पर्यंत जातच जात आहे की नाही? हे मला माझं स्टडी शिकवतो की नाही? मग कॉन्स्टंट राहायचं तिच्यावरती. ही एवढी जर का तुम्हाला नाही घेता आली ना, तरी पण टेन्शन नाही घ्यायचं, सोडून द्यायचं. नाही भेटला बाबा मला ही एंट्री, मला इथे एंट्री भेटली. मग ऑलरेडी जेव्हा तो एक लेवल आलाय, तर मी परत असं एक्सपेक्ट करेन का इथून 2 लेवल मला भेटल्या पाहिजे? नाही, एक लेवल भेटली तरी पण आपलं मनाचं सॅटिस्फॅक्शन झालं की नाही, तिन्ही टाइम फ्रेम वरती जेव्हा तो असेल तेव्हा तो 2 लेवल इझिली अचीव करतोच करतो. राईट. तो किती रुपयाचा स्टॉक आहे त्याच्यावरती डिपेंड करतं की तो 2 लेवल जाऊ शकतो, 4 जाऊ शकतो, 10 जाऊ शकतो. ओके. हॅलो. सो नीट, नीट बघा. हा 2,500ची ही लेवल आहे. राईट. आणि इथे असणारे 2525 अप्रॉक्सिमेटली, आहे की नाही? सो जेव्हा तुम्ही एक लेवल अचीव करताय, तर तुम्हाला 1%चा गेन होतोय. 1% स्टॉक मध्ये. म्हणजे तुम्हाला ऑप्शन मध्ये किती भेटणार आहेत? कोण सांगेल ऑप्शन मध्ये तुम्हाला किती पैसे भेटतील? कोणाला माहिती एसीसी ची लॉट साईज काय? 2525 च्या आसपास. 2520 चा पी.
मार्च 2520 चा पी एवढा नॉमिनल का चालू आहे? सॉरी. किती किती तुटलाय हा? 2440 पर्यंत आलाय डायरेक्ट. तो समजणार नाही म्हणून मी हा घेतला. तुम्ही तो घेऊ शकता. ओके, त्या टायमाला. 9:39 एंट्री कधी झाली? 9:42. टार्गेट कधी आलं? 9:52. 42 ते 52. 46 रुपयाची बाईंग आणि 61 रुपयाला एक्झिट. 300 क्वांटिटी आहे. 13,800 रुपये तुम्हाला लागणार आहे. आणि 4,500 रुपये कमवलेत. 14,000 वरती 4,500 रुपये. किती पर्सेंट झाले? याचे 10% किती होतात? 1400. येस. 30% तुम्ही एकाच ट्रेड मध्ये गेन केले. राईट. आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना, तुम्ही हळूहळू हळूहळू सगळं काही करू शकता. ए टू झेड. आधी तुमच्या सिस्टीम वरती फोकस करा, तिच्यावरती भरोसा ठेवा. या स्टॉक्स मध्ये पण ट्रेड करायला खूप मोका आहे आणि खूप सारे पैसे पण येतात. पण याच्यामध्ये जे कन्फ्युजन क्रिएट होतं ना, ते कन्फ्युजन दूर फक्त आणि फक्त बँक निफ्टी मध्येच होतं. ट्रेड मिळाला तर करायचा, सिस्टमॅटिकली अर्न करायचं. जेव्हा तुमच्याकडे फुल डे बाकी आहे, तुम्हाला फुल टाइम ट्रेडर बनायचंय, त्यावेळेला तुम्ही इथे बघताय की अरे मला काही एंट्री नाही मिळते, त्यावेळेला मग जायचं स्टॉक्स मध्ये सर्च करायचं. मग स्टॉक साठी तुम्हाला हे चार्टिंगचं एक स्क्रीनर आहे ना, ते फक्त 780 रुपीज देऊन परचेस करावं लागेल. हे बघा, मंथली प्लॅन 780 रुपीज पर मंथ. इयरली घेतलं तर 8,500 रुपये लागतात. ओके, मग तुम्हाला वर्षभर त्याचे स्क्रीनर हे भेटत राहतील. याचे जे अलर्ट्स आहेत ना, ते तुम्हाला त्या त्या सेकंडला, त्या त्या मिनिटाला अलर्ट येतात. तुमची जशी कंडिशन फुलफिल झाली, तुम्हाला अलर्ट येणार. आणि किती किती येतात बघा. 43 स्टॉक्स मध्ये इच्छात अलर्ट जनरेट झालाय की 43 स्टॉक्स आज सेलिंग मध्ये आहेत. तुम्ही याला अजून बेस्ट पण बनवू शकता. कसं बेस्ट बनवायचं? सगळ्या स्टॉक्स मध्ये स्टडी करायचं की कोणाचा किती व्हॉल्यूम एकेका कॅन्डलला येतो. मग तुम्ही तसं टाकू शकता की फर्स्ट म्हणजे व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन समथिंग समथिंग एखादा नंबर.
त्याला अजून हे होईल तो स्टॉक. आता इथे आता एक खालचा बघूया, रिलायन्स बघूया. रिलायन्स इंडस्ट्री, रिलायन्स इंडस्ट्रीचा तुम्हाला अलर्ट केव्हा आला असणार? पण इथे इथे तुम्हाला अलर्ट आलाय. ठीक आहे, फक्त विवेबच्या खाली असेल तेव्हा तो अलर्ट येतो. ओके. ब्रेकआउट कुठे बघायचा आहे तुम्हाला? ब्ल्यू लेवलला. सो ब्ल्यू लेवलला ब्रेकआउट आलाय का इथे? नाही आलाय. इथे आलाय का? नाही आलाय. इथे आलाय का? नाही आलाय. इथे आलाय का? नाही आलाय. परत पुढे जाऊया, आलाय का? नाही आलाय. सो लेटेस्ट लो कोणता आहे? हा वाला आहे. याला मी मार्क केलं. लो मार्क केला. राईट. लोला ब्रेक केला का त्याने? लोला ब्रेक केला. सो आपली पुट एंट्री बनली का? हॅलो. येस. त्याच्यानंतर काय आलं? तो वरती गेला, वरती गेला, वरती गेला, वरती गेला, खाली गेला, खाली गेला. इथे एक्झिट झाली का? झाली का एक्झिट? येस. सेम सेम सिनारिओ मध्ये जेव्हा आपण बँक निफ्टीचा अभ्यास करतो, तेव्हा आपण बँक निफ्टीला इथे एंट्री नाही घेत. का नाही घेत? कारण की बँक निफ्टीसाठी 100 पॉईंटची मोमेंटम एकदम काहीच नाहीये, क्षुल्लक आहे. पण ह्या स्टॉकसाठी ही जी लेवल टू लेवलची जी मुवमेंट आहे ना, ही 1% आहे. 1%ची मुवमेंट आहे ही. सो 1% खूप होतं की नाही स्टॉकसाठी? राईट. म्हणून आपण याच्या ब्रेकआउट वरती ट्रेड करू शकतो आणि तिथे आपल्याला व्हॉल्युमच पाहिजे कंपल्सरी. समजलं सगळ्यांना? एंट्री मिळतात 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 म्हणजे मिळतातच. इथे परत झालाय का ब्रेकआउट? बघा बघा बरं, हा वाला ब्रेकआउट झालाय का हा? सो मग याचा पुट एंट्री कधी घेणार आपण? या कॅन्डलला. करेक्ट. सो आता अजून अजून एक्झिट झालीये का? नाही झालीये. या लेवलला टच करेल तेव्हा एक्झिट करायची, अदरवाईज या लेवलच्या वरती एक्झिट करायची. या लेवलच्या वरती कधी एक्झिट करायची आणि कधी एक्झिट नाही करायची ना, ते आपण नंतर बघूया. आधी एंट्री केव्हा घ्यायची ते बघायचं, त्याची प्रॅक्टिस करायची. कळलं? हे जे फेक ब्रेकआउट आणि वरती जातात ना, याच्यामध्ये आपण एक्झिट करायची गरज नाहीये. ते कसे ओळखायचे ना, त्याच्यासाठी तुम्हाला एंट्री परफेक्ट कशी घ्यायची ना, हे समजणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे जे दोन स्क्रीनर दिले, या दोन स्क्रीनर वरून तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही प्रिव्हियस पण चेक करू शकता. हे बघा, इथे जर का तुम्ही 1 वीक केलं ना, अच्छा फक्त प्रीमियम साठी आहे. फक्त 2च दिवसांचे तुम्हाला रेकॉर्ड मिळतील. पण ठीक आहे, 2 दिवसाचे. 11 मार्चला 12 वाजून 10 मिनिटांनी कोणते कोणते अलर्ट आले होते बघा. एस्कॉट मध्ये आला होता. कितीला? 12:10. हा, एक सेकंड. किती तारखेला होता? 11 मार्च. आता इथे बघा, 11 मार्चला 12:10 तो अलर्ट का दाखवतोय? कारण की तो फक्त 5 मिनिट आणि 15 मिनिटचा स्टडी करतोय. बरोबर. तो जेव्हा 1 मिनिटाचा अभ्यास करेल ना, तेव्हा तो तुम्हाला अलर्ट देईल इथे, या कॅन्डलला. 11 मार्चला 3 वाजून 11 मिनिटांनी.
परत 12 मार्चला ऑलरेडी 5 मिनिट 15 मिनिट सेलिंग मध्ये आहेच. सो तो अलर्ट केव्हा देईल? या कॅन्डलला अलर्ट देईल. सो जेव्हा पण ही ब्ल्यू लेवल ब्रेकआउट होईल तेव्हा मला एंट्री घ्यायची. इथे झालाय का ब्रेकआउट? नाही. इथे झालाय का ब्रेकआउट? सांगा. येस. सो ब्रेकआउट झालाय. सो मला पुट केव्हा बाय करायचा आहे? लोच्या खाली, है ना? सेकंड कॅन्डलनेच लो ब्रेक केलाय. सो आपण असं कन्सिडर करूया की मी इथेच पुट बाय करून टाकला. बेसिकली तुम्ही फ्युचर मध्ये कधीच असं नाही करणार. जेव्हा तुम्ही बघताय की तो खालती जाता जाता रॉकेट स्पीडने वर गेला ना, आपण कधी बाय नाही करणार, पण असं कन्सिडर करूया की आपण इथे पुट बाय केलाय. ओके. ह्या केसमध्ये फक्त तुमचा स्टॉप लॉस हिट झालाय. फक्त ह्या केसमध्ये. अदरवाईज जेव्हा जेव्हा पण मी म्हटलं ना की तुम्ही एक्झिट नाही करू शकत, तिथे तुमचे कधीच स्टॉप लॉस हिट नाही झालेत. पण ह्या केसमध्ये ह्या ज्या 3 कॅन्डल बनल्यात ना, याच्यामुळे तुमचा स्टॉप लॉस हिट झालाय. ओके. अदरवाईज पुढे परत मार्केट गेलंय डाऊन साईड. परत ट्रेड लेवलला ब्रेकआउट कुठे झालाय? कन्सिडरेबल आहे का? स्टॉक्सचा स्टडी आहे ना, स्टॉक्स मध्ये ट्रेड करणं आणि ह्या इंडायसिस मध्ये ट्रेड करणं याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. खूप जास्त. म्हणजे सगळ्यांचं लॉजिक, एंट्री सेम असू शकते पण सगळ्यांचं वर्किंग जे आहे ना ते सेम नाही असू शकत. समजलं? आपण ज्याचा अभ्यास करतो ना, याला इझिली मॅनिप्युलेट नाही करतायत. का मी तुम्हाला फक्त बँक निफ्टी शिकवतोय ज्याच्यामध्ये रिस्क जास्त आहे. ठीक आहे. पण ह्या स्टॉक्स मध्ये प्रॉब्लेम काय माहितीये का, हे सगळे मॅनिप्युलेट होऊ शकतं. इझिली मॅनिप्युलेट होतात सगळे शेअर्स. आणि ते मॅनिप्युलेशन मध्ये आपल्याला खूप कधी कधी मोठा लॉस होऊन जातो. म्हणून मी तुम्हाला हे बँक निफ्टी शिकवतो, पण तरी पण तुम्ही सेफर साइड एकदम नीट स्टडी करून जे प्रॉपर ब्रेकआउट मिळतात ते बघून तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करून एक लेवल टू लेवल ट्रेड करू शकता. योगिता मॅडम, काय बघायचंय तुम्हाला? मग का नव्हते मॅडम? का नव्हते? मी इथे जेवढा पण टाइम देतोय त्या गोष्टी त्याच त्याच गोष्टी कशा काय रिपीट करत बसू? सांगा बरं. एखादी गोष्ट जर का नाही समजली ना तर तिला एक्सप्लेन करू शकतो परत परत. हे सगळे स्क्रीनर्स आहेत आणि या स्क्रीनर थ्रू तुम्ही शेअर्स मध्ये पण ट्रेड करू शकता. त्याचं हे स्क्रीनर आहे. हे सेलिंग सिग्नल देत आहे आणि हे वाला बाईंगचं सिग्नल देतोय. सो याच्यामध्ये 1 मिनिटला तुम्ही ऑफ करायचं आणि इथे 5 मिनिट चेंज करायचं, कारण 1 मिनिट जोपर्यंत इथे दिसतंय तोपर्यंत तुमचं स्क्रीनर रन होणार नाही. हे बघा. राईट. रन होणार नाही जोपर्यंत 1 मिनिट कुठे पण दिसत असेल. सो त्याला ऑफ करायचं आणि मग रिफ्रेश करायचं. ठीक आहे. येस. आणि त्याला हा, नाही गरजेचं नाहीये. फक्त 1 मिनिटला तुम्हाला डिसेबल करावं लागेल. आता तू सेव्ह नाही केलंय ना म्हणून तुला प्रत्येक वेळेला ते डिसेबल करावं लागेल. सेव्ह करण्यासाठी सेव्ह करण्यासाठी नाही नाही. हे जे आहे ना, हे आता माझ्या ह्याच्यामध्ये कसं काय येतंय?
कारण की इथे माझं स्वतःच अकाउंट आहे बघ. मी आधी खूप वेळा याला अलर्ट म्हणजे याचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. म्हणून ते सगळे असे माझ्या ह्याच्यात सेव्ह झालेत. ते सेव्ह करायसाठी तुला ऍटलिस्ट एकदा तरी हे घ्यावं लागेल सबस्क्रिप्शन. ओके. येस, चालेल. फक्त तुला 1 मिनिट काय करावं लागेल, प्रत्येक वेळेला डिसेबल करावं लागेल. यात आहे ना, क्रिएट स्कॅन मध्ये जाऊन इथून आपण ऍड करू शकतो. अजूनपर्यंत पण यांनी ऑप्शन वरती काम नाही केलंय बघ. हे लोक ऑप्शन साठी स्क्रीनर कधीचेच ऍड करणार होते. जर का ऑप्शनचं याच्यात ऍड केलं असेल ना, तर मी तुम्हाला याच्यावरती पण इंडिकेटर बनवून देईन. मग तुमचे काम खूपच वाचून जातील. नाहीये. 1 मिनिट नाही होणार. हे असं टेस्टिंग करायला लागतात प्रत्येक फीचर यूज करायला. नाही वर्क करत आहे मे बी.
SBI 10.45. ऑर्डर क्वांटिटी. स्टॉक्स मध्ये तुम्हाला 20 ची डेप्थ दिसते बघा. नाही दिसत. सो आता इथे बघा, हा 17,000 क्वांटिटी दिसते ना, 754.50. तो तर हा आहे ना शेअर 754.50 आहे, त्यांनी कॉस्ट जाईल. ती ऑर्डर एक्झिक्यूट आपलं हे नाही झाली पाहिजे. हे बघा कमी कमी होत गेली बघा, 9,000 वरती आली आहे. डाऊन साईडला पण बघा किती मोठे मोठे नंबर आहेत, 10,000, 12,000. ज्याच्या साईडला मोठा नंबर दिसतो ना, त्या साईडला मार्केट मूव्ह करतं, करतच करतं. हा परत ऑब्झर्वेशनचा पार्ट आहे. 2.19 चा व्हॉल्यूम. SBI मध्ये एक आलाय, ज्याने लो बनवलाय. ICICI मध्ये नाहीये, HDFC मध्ये पण नाहीये. 2.29 ला आलाय. इथे बघा, ऍक्सिस मध्ये आलाय व्हॉल्यूम 2.19 ला. कोटक मध्ये पण आलाय 2.19 ला. आणि इंडसइंड मध्ये पण आलाय 2.19 ला. सो जेव्हा पण एवढा मोठा व्हॉल्यूम बँकांमध्ये एका लो ला येतो आणि तो लो जेव्हा ब्रेक होतो तेव्हा काय होतं, या बँकांमध्ये जेव्हा लो ब्रेक होईल तेव्हा काय होईल, डाऊन साईडला मोमेंटम होईल, राईट. पण आता वाजलेत किती, 2:30 झालेत, 1 तास टाइम बाकी आहे. हिरो झिरो ट्रेड बद्दल कोणाला माहिती आहे? एक दिन में पैसा डबल ट्रिपल. हा पण झालाय, पण हा आपण कॅच नाही करू शकत होतो की नाही, राईट. सो हिरो झिरो ट्रेड आहे ना, फक्त त्याच लोकांना कॅच करता येतो जे लोक अंधाधुंद ट्रेड करतात. कधी पण लक्षात घ्या, लॉजिक नुसार आपल्याला ट्रेड मिळाला तरच तो ट्रेड बेस्ट, नाही मिळाला तर तो त्या ट्रेडची काही व्हॅल्यू नाही.
हिरो झिरो ट्रेड मध्ये ज्या ज्या लोकांना एक दिन मध्ये पैसा डबल ट्रिपल होतो ना, ते लोक रेग्युलर कन्सिस्टंट इन्कम नाही काढू शकत. इथे किती पट झाले असतील पैसे, दुप्पट तिप्पट तर आरामात झाले असतील. आहे ना. 1.39 ला 47,000चा स्पूट बघूया आपण. पस्तीस वरून कुठपर्यंत गेलाय तो, 144 पर्यंत गेलाय. तिप्पट चौपट पाचपट झाले. आता हा वाला जो ट्रेड आहे की नाही, जो इथून इथे खालती गेलाय, हा हे वाला ट्रेड आपल्याला कधीच कॅच करण्यासारखं नव्हतं, राईट? आणि का नव्हतं बरं हे, हा ट्रेड कॅच करण्यासारखा? कारण की आपण इंडेक्सला पण फॉलो करतोय आणि इंडेक्समध्ये 47,000ला सपोर्ट घेणं त्याला गरजेचं होतं की नाही, राईट? सो जर का तो 47,000ला आज ब्रेक करतोय, तर याचा अर्थ आपल्याला लाईव्ह किंवा आपल्याकडे अॅक्युरेट इन्फॉर्मेशन हे ऑप्शन चेनची बाय डेटा असायला पाहिजे, जी आपल्याकडे नसते कधीच. कारण की हा जो चार्ट आहे ना, हाच 3-3 मिनिटांनी लोड होतो. बघा इकडे डायरेक्ट गणित उलट होऊन गेलंय. 47,000च्या कॉलमध्ये 5,92,000 झालेत आणि इथे 3,88,000 झालेत, राईट? सो डेटा कसा चेंज होत जातो, हा डेटा चेंज होताना आपल्याला नाही बघतायत. खूप वेळ लागतो इथे अपडेट व्हायला. आणि फक्त इथे मोमेंटम होते म्हणून आपण ट्रेड घेणं हे आजच्या दिवसाला रिस्कच आहे. सेम केस तुम्ही जुन्या टाइम म्हणजे बॅक टेस्टिंग मध्ये बघा बरं. ज्या दिवशी लो बनत चाललाय, मोठे मोठे व्हॉल्यूम कॅन्डल्स आलेत आणि त्याचा लो ब्रेक होत चाललाय, ब्रेक होत चाललाय, ब्रेक होत चाललाय, असं केव्हा केव्हा झालंय, किती वेळा झालंय, चेक करा बरं. चेक करा बरं. 11 तारखेला पण झालं होतं, है ना? आणि त्याच्यानंतर बघा काय झालं, जेव्हा लास्ट टाइम आला त्याच्यानंतर तो पूर्ण साइडवेज राहून गेला 11 तारखेला. राहिला की नाही? हॅलो. मग आजच्या दिवशी जेव्हा आपण बघतोय, आज एक्सपायरी आहे, तर तो इथे का साइडवेज राहिला नसता? राहिला असता की नाही? ऑलरेडी 11:30 वाजल्यापासून ते इथे 1:45 वाजेपर्यंत तो एकाच रेड लेवल वरती साइडवेज होता. सो पुट बायर्सना किती मोठा लॉस झाला असेल बघा इथे. फॉर एक्झाम्पल आपण बघूया 11:30 वाजता 47,100चा पुट, 11:30 वाजेपासून. हे बघा इथे अप्रॉक्सिमेटली काय रेट होता, जो ब्रेकआउट झाला 105 रुपयाच्या आसपास मार्केट होतं, 105 ते 110, राईट? त्याच्यानंतर कुठपर्यंत किती किती झाला बघा. लो तर किती मारला होता त्याने, 47 रुपयाचा लो. म्हणजे 50% तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट घालून बसलेले होते ही वाट बघत की मार्केट अजून इथून खाली पडेल, इथून खालती जाईल. याच्यासाठी तुम्ही इथून इथपर्यंत तुमचे 50% कॅपिटल घालवलेलं होतं ऑलरेडी.
हे कितपत योग्य आहे? आपण 10% कमवण्यासाठी एवढी मेहनत करतोय आणि या साईडवेज मध्ये किती कॅपिटल गेलं? 50% डाऊन झालं की नाही? म्हणून जर तर वरती भरोसा नाही ठेवायचा. ज्यांनी घेतले असतील ठेवले असतील, त्यांनी ठेवले असतील. कविता मॅडम झाले का ट्रेड? ओके. मला वाटलं का ट्रेड करत होते. ही आहे झिरो हिरो एंट्री. $5.69 मिलियन. हा इथे चुकीचं दाखवतो मला वाटतं. बघा नाही ते 5.69 मिलियन नाहीच ओ आहे. है ना? 47,000च्या पुट मध्ये झिरो आपल्याला 5.69 मिलियनचा ओ आय दाखवतोय. पण तेवढा नाहीच आहे तो. केवढा आहे बघा, 3,88,000. म्हणजे 3.8 मिलियन दाखवायला पाहिजे त्याने. 3.83 मिलियन. कॉल मध्ये किती दाखवतोय बघूया. 6.24 मिलियन आहे. कॉल मध्ये बघा किती दाखवतोय, 10 मिलियन दाखवतोय डायरेक्ट. $4 मिलियन जास्त चालू आहे. ट्रस्टेड नाहीये ही गोष्ट. काय होतं? सगळ्या स्टॉक्स मध्ये होतं. फक्त इंडेक्स मध्ये मॅनिप्युलेशन होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. का घ्यावी लागते? कारण की इंडेक्स मध्ये जर का मॅनिप्युलेशन करायचं असेल तर सगळ्या बँकांमध्ये बाईंग सेलिंग करावी लागते. राईट? पण एखादा इंडिव्हिज्युअल शेअर जर का असेल ना, तर त्याला तर खूप 4-5 लोक मिळूनच त्याला मॅनिप्युलेट करून टाकतात. एकदम रॉकेट मुवमेंट उलट्या सुलट्या साईडला होतात. येस, शेअर्स मध्ये. इथे कसं आहे, मॅनिप्युलेशन इझिली नाही होत. म्हणून इंडेक्स मध्ये लोक ट्रेड करतात. पण इंडेक्स मध्ये ट्रेड करायचे पण रूल्स आहेत. कोणताच लालच नाही पाहिजे. जिथे माझा स्टडी बनतोय तिथेच मला ट्रेड करायचा आहे. इथे तुम्हीच बघा किती वेळ तो साइडवेज राहिला. एवढ्या साइडवेज मध्ये त्याने किती प्रीमियम घटवला? 50%. म्हणजे एखाद्याने जर का 1,00,000 रुपये लावले असते ना, तर तो त्याच रेंज मध्ये, पण त्याची प्राइस किती झाली होती? 50,000. भले तो नंतर परत ब्रेकआउट देऊन खालती गेला, पण 1,00,000चे 50,000 रुपये होईपर्यंत एखादा माणूस राहील का उभा? नंतर तो काय एक्सपेक्ट करेल? अरे आज तर एक्सपायरी आहे, केव्हा तरी तो एक्झिट करेल ना.
जे शुअर शॉट ट्रेड मिळतात ते 100% करावे. $48,000चा पुट नो प्रॉफिट नो लॉस मध्ये आलाय मला. प्रॉफिट पण होत नाही आणि एकदम नॉमिनल 100-200 रुपयाचा लॉस होतोय. पण तेच 48,000चा कॉल बघा, सेम रेंज पासून पूर्ण 350 रुपये देतोय. ऑप्शन रायटिंगचा पण क्लास घेऊ आपण एक दिवस. ठीक आहे, चलो स्टॉप करूया.